नाशिकमध्ये विकासाच्या नावाखाली उभारले जाणारे रस्ते, पण काही ठिकाणी हेच रस्ते नागरिकांसाठी सोयीऐवजी त्रासाचं कारण ठरत असल्याचं चित्र समोर येत आहे. अशाच एका निकृष्ट दर्जाच्या कामावर आता मनपा आयुक्तांनी थेट दणका देत कठोर भूमिका घेतली आहे. वेद मंदिर परिसरात नुकताच बांधण्यात आलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याचं समोर आल्यानंतर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत संबंधित रस्ता तोडण्याचे आदेश दिलेत. केवळ दुरुस्ती नव्हे तर संपूर्ण रस्ता पुन्हा नव्याने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने बांधण्याचे स्पष्ट निर्देश ठेकेदाराला देण्यात आलेत. नाशिक त्र्यंबकेश्वर काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामातही अशाच प्रकारचा दर्जाहीनपणा आढळल्यानं प्रशासनानं कठोर भूमिका घेतली आहे. या कामात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. विशेष म्हणजे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पायाभूत कामांमध्ये गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे आणि यामध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा इशाराही मनपा आयुक्तांनी दिलाय. या संपूर्ण प्रकारावर बोलताना मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी स्पष्ट केलंय की नागरिकांच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या विकास कामांमध्ये निकृष्ट दर्जा अजिबात सहन केला जाणार नाही. गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि दोषी आढळणाऱ्या यंत्रणांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. या कारवाईमुळे संबंधित ठेकेदार आणि यंत्रणांना स्पष्ट संदेश गेलाय. काम वेळेत पूर्ण करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते दर्जेदार असणंही अत्यावश्यक आहे. अन्यथा केलेलं काम पुन्हा करावं लागेलच, पण त्याची जबाबदारीही स्वीकारावी लागेल. हे निकृष्ट दर्जाचं आढळलं, नेमकं काय आढळलेलं आहे, आपण काय आदेश दिले? आज आपण ॲक्च्युली सकाळपासून ते पाहणी करत होते. आपले ॲडिशनल कमिशनर प्रदीप चौधरी जी आहे त्यांचा हेच आहे, जसं ते बांधकाम पण सांभाळत आहे की जे काही कॉन्क्रीट रस्ते किंवा डांबर आहे ते पायी फिरून एक एक गोष्टी बघायची आहे. तर तसा करताना हे जसा आपला रस्ता आहे, आपण आता थोडा पाऊस वगैरे झाला की क्लीन झाला सरफेस, तेव्हा आपल्याला कळलं आहे की ते क्रॅक्स आले, काही 40-50 फूटचे पॅचमध्ये आले आता, की मागे नाही आहेत. तर तेव्हाच आम्ही पण लगेच इथे आलो आणि इथे येऊन आपण एकदा पालखी गेली की मग आपण हे काढण्याची सुरुवात केली. तुम्ही बघू शकतात आपण ऑलरेडी रोड तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे 50 फूटचा हा पॅचमध्ये, आणि इथे जे काही क्रॅक्स आलेले आहे त्यामुळे आपण हे तोडतोय. असे किती ठिकाणी मॅडम असे निकृष्ट काम तुम्हाला? आता हा 50 फूटमध्येच आहे, बाकी अजून आपण तसं ऑब्झर्व करतच राहू. कधी कधी जसं काल पण एक ठिकाणी पुढे आपण काम करत होते तिथे तर म्हणजे फ्रेशच ते DLC करत होते, पण त्याच्यात तेवढी क्वालिटी आम्हाला वाटत नव्हती, तर इमिजिएटली आम्ही काढायला लागला. असं आम्ही नेहमीच आमची एक्सरसाइज असतेच की जेव्हा आपण साईटवर करताना पण बऱ्याच वेळेस एक दिवसच झाला असेल तरी आपण काढून घेतो, जर ते क्वालिटीचे नसेल परत करायला लावतो. इथे जे आहे इथे हे क्रॅक्स नंतर आले आहेत, मग आपण आता याला ते क्रॅक्स आलेले आहेत, तर नेमकं काय म्हणजे क्वालिटीमध्ये कुठेतरी तडजोड झाली आहे ठेकेदारांनी? नाही, त्यांच्याकडनं जे कोरची स्ट्रेंथ असते ते सगळी आहे, डेप्थ आहे जेवढी हे पाहिजे ते पण आहे, परंतु वर्कमॅनशिपची प्रॉब्लेम आहे की त्यांनी इथे प्रॉपर क्युरिंग केली नाही. जे 15 दिवसासाठी जे पर्यंत क्युरिंग झाली पाहिजे ती क्युरिंग न केल्यामुळे, म्हणजे त्यांचा काहीच विषय नाही की त्यांनी मटेरियल नाही वापरला किंवा हे नाही, त्यांची चूक ही आहे की त्यांनी जे एकदम छोटी छोटी बारीक गोष्टीवर जे लक्ष ठेवला पाहिजे ते नाही त्यांनी ठेवलं आहे. मग क्युरिंग केली नाही, क्युरिंगमुळे हे क्रॅक्स आले आहेत. अदरवाईज बाकी स्ट्रक्चर हे होतं, पण ते आपण एक इंचाचा जरी क्रॅक असेल आपण एक्सेप्ट करणारच नाही, म्हणजे आपला तर एकदम क्लिअर आहे. मॅडम, शहरभर ही सगळी कामं सुरू आहेत. नाशिकमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू आहेत, पण या कामांचा दर्जा जर टिकून राहिला नाही तर विकासाची ही गतीच नागरिकांसाठी ओझं ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाचा हा कडक निर्णय केवळ एका रस्त्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण यंत्रणेसाठी एक इशारा मानला जातोय. आता प्रश्न एवढाच आहे, या कारवाईनंतर शहरातील इतर सुरू असलेल्या कामांमध्येही अशीच कडक तपासणी होणार का आणि नागरिकांना खरोखर दर्जेदार सुविधा मिळणार का, याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.